हॅलो, तर आज बनवणार आहोत मस्त कुरकुरीत चकल्या. त्यासाठी मी 4 वाटी तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी चना डाळ घेतलेली आहे, थोडंसं अर्धी वाटी मी पोहे आणि साबुदाणा घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे. तर हे स्वच्छ धुवून आपल्याला हे सगळं स्वच्छ धुवून आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर मी भाजून घेतलेले आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे धने आणि 2 चमच धने आणि 2 चमच मी इथे मोहरी घेतली, जिरे घेतलेले आहे, सॉरी. तर जिरे आणि धने आपल्याला थोडंसं कमी फ्लेमवर भाजून घेऊन ते आपल्याला त्याची पूड तयार करून घ्यायची. तर मी पीठ दळून आणलेलं आहे. तर 8 कप पीठ मी घेतलेलं आहे, म्हणजे 1 किलो पीठ मी इथे घेतलेलं आहे. तर अर्धा कप मी तेल घेतलेलं होतं, ते कडक गरम केलेलं आहे. जर जास्त तेल झालं तर आपल्या चकल्या जास्त कडक होतील आणि थोडंसं म्हणजे 8 कपाला समजा अर्धा कप तुम्ही जर तेल घ्याल तर तुमच्या छान मीडियम खुसखुशीत आपल्या ह्या चकल्या तयार होतील. तर आता ह्या पिठामध्ये गुठळ्या होणार नाही याच्यासाठी मी तेलाच्या छान मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपल्याला पिठातल्या गुठळ्या काढायच्या आहे. तर दोन्ही हाताने मी अशा प्रकारे गुठळ्या काढून घेते, जे गळे बनलेले होते. तर ह्यामध्ये आता मीठ चवीनुसार, त्याचबरोबर तिखट, तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर जास्त तिखट टाकू शकता. त्याच्यानंतर जिरा आणि धन्याचा पूड केलेला होता तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर ओवा आणि मी अर्धी वाटी इथे तीळ टाकलेली आहे. ओवा थोडा कमी टाकलेला होता, शिल्लक राहिला तो ठेवला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला. म्हणजे सगळीकडे आपलं मीठ तिखट सगळं मसाले वगैरे मिक्स झाले पाहिजे सगळे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे. तर गरम पाणी म्हणजे खूप गरम पाणी नाही आहे, कडक, थोडंसं कोमट असलं, छान गरम झालेलं आहे. तर मी 4-5 चकल्या आपल्या ॲड करते. जास्त चकल्या जर टाकल्या तर त्याबरोबर शिजणार नाही मोकळ्या, आणि थोडा वेळ थांबूनच त्या पलटवा, कारण तर मोडण्याची शक्यता असते, तुटण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे आता आपल्या ह्या चकल्या आपण काढून घेऊया. जास्त लाल पण नाही झाल्यात आणि जास्त पिवळ्या पण नाही झाल्यात. छान आपल्या ह्या बघा चकल्या तयार झालेल्या आहे. 40 ते 50 चकल्या माझ्या तयार झालेल्या आहे 1 किलोच्या पिठामध्ये. बघा, आपण तोडून बघूयात की किती क्रिस्पी झाल्या आहेत त्या. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. थँक्यू.